हॅलो नमस्कार, जय सेवालाल सगळ्यांना. मी जयश्री तुमचं रणश्रीज अँड ब्युटीज वर्ल्डमध्ये स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे पौष्टिक असं चिकनचं सूप. लगेच आपण रेसिपीला जी आहे ती सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे चिकनला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे मी 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. इथे मी 3 ते 4 पाण्याने हे चिकन जे आहे ते धुवत आहे. आपल्याला कढई गॅसवर ठेवायची आहे आणि आपल्याला हवं तसं तेल टाकायचं आहे. इथे मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. छान गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि छान तिला फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि हे जे सूप आहे हे आपण लहान बाळाला उपयोग होईल असं आहे. पण यामध्ये आपण खडे मसाले देखील यूज करू शकतो जर आपल्याला हवं असेल तर मी इथे खडे मसाले यूज केले नाही आहेत. इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे, ते पण आपल्याला तेलावर छान फ्राय करून घ्यायची आहे. आणि हे दोघंही छान फ्राय झाले नंतर यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ असं टाकून तेलामध्ये ते छान एकजीव करून घ्यायचे आहे. फोडणी जी आहे ती मी इथे खडे मसाले यूज केले नाही आहे, तर तुम्ही इथे खडे मसाले यूज करू शकता. आता हे छान परतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला चिकन जे आहे ते ॲड करायचं आहे. ते आम्हाला 2 माणसाला लागेल असं चिकन घेतलेलं आहे. मी इथे 400 ग्रॅम जे आहे ते चिकन घेतलेलं आहे. इथे मी वरून मीठ टाकलं आहे. आता मी यामध्ये चिकन ॲड करते आणि ही जी फोडणी आहे ती छान त्या चिकनमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्या चिकनमध्ये, जेणेकरून ते पूर्ण असं फोडणी त्या चिकनला लागेल. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं छान हलवून घ्यायचं चिकनला. आणि सुरुवातीलाच यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण नंतर चिकनला पाणी सुटतं, त्यामुळे इथे आपल्याला पाणी जे आहे ते ॲड करायचं नाही आहे. इथे मी ते छान एकजीव केलेलं आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट थ्रू नक्की कळवा आणि तुम्हाला नेक्स्ट कोणती रेसिपी हवी असेल तीसुद्धा मला इथे कळवा. इथे मी त्याला छान 1 ते 2 मिनटं तेलावर फ्राय केलेलं आहे. आणि आता वरती आपण झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून ते वाफेवर छान चिकन जे आहे ते शिजेल. मी चिकनामध्ये अजून पाणी टाकलेलं नाही, तर आपण पाणी टाकताना हे कधीही गरम पाणी टाकायचं आहे. इथे पाणी जे आहे छान गरम झालेलं आहे. 1 अर्धा तास मी जे आहे ते हे चिकन शिजवलेलं आहे. 10 मिनटानंतर मी हे ओपन केलेलं. बघा चिकनाला पाणी सुटलेलं आहे आणि हे वरून मी पाणी ॲड केलेलं आहे. अर्ध्या तासानंतर तुमचं चिकन सूप जे आहे ते रेडी होतं, कारण चिकन शिजायला जास्त टाईम लागत नाही. इथे बघा हे चिकन सूप छान गळलेले आहे. चिकनसुद्धा आपलं चिकन सूप जे आहे ते आता इथे रेडी झालेलं आहे. आता मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, ते जे आहे ते गरम आहे. आपली रेसिपी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. थँक्यू. बाय बाय.